राम राम मंडळी, कलम 302 विलाग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईक केलंय का? हां, मग ठीक. आज जी घटना सांगायची ही आता कॉमन व्हायला लागलंय, सर्रास व्हायला लागलंय. लोकांनी लाज लज्जा शरम अब्रू इज्जत वगैरे वगैरे सगळं सोडलेलं आहे. गाड्यांनी सोडली आणि बायांनी सोडली. हा, तर ही घटना आपल्या बीड जिल्ह्यातली. हा, म्हणजे आता बीडचं कसं झालंय, जेवढा बदनाम बाहेर व्हायचा तेवढा होऊन बसला. पण बीडचे समाज चांगले, बीडमध्ये ठराविक फक्त लोक वाईट आहेत, पण अख्खा बीड जिल्हा वाईट नाही. त्याच्यामुळं आणि तो जो भाग आहे ना, मराठवाड्याचे 1-2-4 जिल्हे भयंकर जातीवाद आहे. लक्षात घ्या, तो जातीवाद इतका आहे की जेवायचं ठरलं किंवा रस्त्याने तुम्ही प्रवास करताय, चहा प्यायचा ठरला, तर ती बघतेच ही कुणाचं आहे, कोणत्या जातीचं आहे हॉटेल, तर ती जेवायला चला पुढं आपलं. मग आपल्याची आणि आपली कसली मारी तरी चालते, पण 4 रुपये लोकांच्या दुसऱ्या जातीत नाही गेले पाहिजे. जिथं हे चालतं ना, तिथं अत्यंत वाईट अशा प्रवृत्तीचे लोक सत्ताधारी असतात, त्यांना ठेवायचं. मग त्याच्या दारूच्या कंपन्या असतात, ठेके असतात, खून असतात, मर्डर असतात, सगळं असतात. पांढरा ड्रेस पण असतो. मी असं केलं, मी तसं केलं, मी हे केलं, मी ॲक्टिंग असते. ही चलून दे, आपल्या डोक्याला ताण नको होत्यात. आपल्या एका नेत्यावर मी एवढं 200 300 पानाचं अख्खं पुस्तक लिहून काढीन, तुम्हाला खरं सांगतो. हा, यांचं स्टेमिना सुद्धा मला माहिती आहे. तुमच्या माहितीच काय करता, मातीत घालता यांना. ही फक्त काय झालंय जगात तुम्हाला सांगू, खऱ्याचं खोटं लापाड असतो मोठं झालंय. शेतकरी, सर्वसामान्य कामगार, हा, ती बिचारं रोज आपले 400-500 कुठे, त्यासाठी त्यांचं हल्ली त्याच्यात. कारण त्याला बी 100 रुपये किलो तर शेंगदाण 150 घ्यावं लागतात. त्याला बी तसंच 30-40 रुपयाने पेट्रोलचे वाढवले, ते आता कमी करायचं ना होईन का? कमी होईल? होत नसतं. महागाई वाढली, महागाई वाढणं गरजेचं आहे हे म्हणणाऱ्यांना लक्षात घ्यावं. तुमचा टॅक्स किती तुम्ही वाढवलाय, त्याच्यावर करंट टॅक्स कमी. त्याच सगळ्याचं गोळा करायचं, कोट्यवधीची कामं दाखवायची आणि त्याच्यात मरणाचा बलिदान आणायचा. तुम्ही तुमच्यापैकी कुणीही 100 वर्ष द्या माझी जीभ काळी खालून, हे गोरगरिबाचं त्यांनी लाटलं. 100 वर्ष कुणी जगू शकत नाहीत. तुमचे काही अपघात होतील, तुमचं काही अटॅक येतील, कॅन्सर सारखा दुर्धर रोग होईल, तुम्ही जाल आणि आम्ही तुमची बुंदी खाल्ल्याशिवाय खाण्यासाठी जिवंत राहणार आहोत. हा, गरिबाचं खाल्लं त्याचं वाटलं होणार. ही जी घटना बीड जिल्ह्यातली, बीडमध्ये केतन सोनवणे नावाची व्यक्ती आहे. तरुण आहे, 23-24 वर्षाचं वय आहे. 4 पैसे कमवायची अक्कल आहे, एक व्यवसाय आहे, व्यवसाय करतो आहे. पण त्याची पण काही गरज आहे. जसं तो बोंगळा फिरू शकत नाही, त्याला कपड्याची आवश्यकता आहे. तो पायी अनवाणी हिंडू शकत नाही, त्याला बुटाची आवश्यकता आहे, चप्पलची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे त्याला जी देवाने चुंगी दिलेली आहे, त्या चुंगीची सुद्धा आवश्यकता आहे. त्याची गरज आहे काहीतरी. मग ती गरज शोधण्यासाठी तो तरुण बाहेर पडतो, मागाचे कपडे घालून, इस्त्रीचे कपडे घालून, सेंट मारून. त्याच्या अथक प्रयत्नानंतर त्याला त्याची जोडीदारीण भेटते आणि तिचं नाव प्राची. तिच्याशी लग्न करावं म्हणून, करू नये म्हणून घरच्यांचा विरोध, केतनच्या प्राचीच्या घरच्यांचा विरोध. जरा चांगला भेटन तुला, नोकरीवाला कर, नाही म्हणले. दिल आया गधी पे तो परी क्या चीज आहे, या म्हणण्याप्रमाणे ह्या केतनने लग्न तर केलं, अर्थात रजिस्टर केलं कायदेशीर. का? ते बडजे नव्हता मंत्र म्हणायला, आंतरपडदार ऐकून नव्हतं, वऱ्हाड जेवायला तो, कारण लग्न आंतरजातीय होतं. लक्षात घ्या, तसंच असतं समाजाचं अवघड काम आहे. बरं, होऊन द्या. मी म्हणतो 2 जीव एकत्र आले, काय वाईट झालं का? चांगलंच झालं. ह्या दोघांनी ज्यांनी आंतरजातीय विवाह केला आहे, त्या बाईची जास्त कंडिशन वाईट होती बरं का, त्यांना ठेवा. तिला भावांचा, बापाचा, समाजाचा, मावशीचा, काकाचा, मावसा संपूर्ण सपोर्ट तुटतो तिचा. तिला एकच सपोर्ट आहे, वायरूप. काय वायरूप कायला म्हणतात? सपोर्टला. ते म्हणजे तिचा, त्याच्याबरोबर ते पळून गेले. माझा त्याला विश्वास आहे, मैत्री बगैर जी नाही सकता, चांद तारे दुनियादारी, फक्त नवरा. आणि फक्त नवराच जर म्हणजे होतं कशामुळं, लय आज अतिशय प्रेम नवऱ्याचं बी असं तुमच्या मान्य आहे. मुलींनी लक्षात घेतलं पाहिजे ह्या गोष्टी. तुम्ही ज्याला तुझ्यावर विश्वास टाकतो,
तो विश्वास टाकतो, चला आपण पळून जाऊन लग्न करू. तुम्ही गॅरंटी स्टॅम्प लिहून देता का? पळून गेल्यानंतर 2 वर्षात त्याची जी माइंड आहे हा चेंज होतो. कारण आताची परिस्थिती 2 वर्ष परिस्थिती फरक आहे. आता तुम्ही बरोबर नाही, तुमचा नुसता 21 साठी तो तळमळतो, ध्यानात ठेवा. 2 वर्षानंतर तुम्ही रोज त्याच्या बेडवर आहे, तो तुम्हाला कंटाळतो. तुमची जी व्हॅल्युएशन आहे ती कमी होते. त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे सपोर्ट सिस्टीम असली पाहिजे. तुम्ही नाकाने श्वास घेता, मी श्वास घेतो, तुम्ही सगळे श्वास घेता. हा श्वास घेण्यात जर अडचण निर्माण झाली तर आपल्याला सपोर्ट सिस्टीम असते. हॉस्पिटलमध्ये त्याला ऑक्सिजन म्हणतात. सेम नवी कोरी गाडी आहे, पंक्चर होऊ शकते, साईडला सपोर्ट सिस्टीम असते, स्टेपनी. पळून जाणाऱ्या मुलीला कुठल्याही प्रकारची सपोर्ट सिस्टीम नसते, ही सगळ्यात भयानक गोष्ट आहे. ह्युमन सायकोलॉजी माझ्यासारखी येड्याकून कधी कधी जाणून घेत जातं. तिथंच गेम होतो सारा. पण होऊ द्या, प्रत्येकाचं माइंड मनोवृत्ती बदलत असते, प्रत्येकाच्या मानसिक गरजा बदलत असतात. आणि त्या गरजेनुरूप माणूस स्वतःचं खोटं असलं तरी खरं सांगण्याचा प्रयत्न करतो. तो कबूलच करत नाही, माझं चुकतंय म्हणून कबूलच नाही करत. आता थोडं आतली गोष्ट सांगतो तुम्हाला. सांगितलं नाही पाहिजे का सांगितलं पाहिजे, ह्या दुधा मनस्थित होतो, पण म्हणलं सांगूनच टाकावं, तुम्ही आपलीच लोक आहेत. पण फायदा तर होईल तुम्हाला त्या गोष्टीचा. माझ्या काय नवरदेवाचा फोन आलता, 3.5-4 महिने झालेत लग्नाला. बायको आता 8 दिवस झाले माहेर रुसून गेली. यांनी मामा गाठला भाऊ, मी असा पगार येईन, 65,000 पगार येईन, असं तसं सगळं पाहिजे. पैशाचा प्रश्न नाही. 4-5 महिन्यात बायको कशी काय निघून जाऊ शकते? तू 5 महिन्यात तू काय करीत होता? म्हणजे तू काय पुरुष आहे का कोणी? ही मला लय असंख्य प्रश्न माणूस तसा भेटला की मला चालू होतं डोक्यात. तू कधी मन जिंकू, ती का रागवून गेली? कोणाची तुम्हाला सांगतो, काय काय जी कारण अशी आहेत की त्यांची कारण ऐकून पार फाळकडलं आपलं. लय विचित्र आहे दुनिया. मी डोकं खाजलेलं आहे, उपाय काय आता? हे करावाच काय ना. कारण सांगतो तुम्हाला, ते सुरुवातीला म्हणायचा की माझी आई तिला खपत नाही आणि ती मनला वाटेन तेव्हा काम करते, घरातलं उरकत नाही, भांडी अस्तव्यस्त पडले असतात, कपडे तसे पडले असतात. टापटिप्पाना आईला मला दोघाला आवडतो आणि बघा मला बायको अशी भेटली. त्याला पहिला प्रश्न माझा, बाबा तो IT मध्ये काम करतो का? हा म्हणला. हा प्रॉब्लेम कॉमन आहे इंजिनियरवाल्यांचा. अजून खरं सांग, तुझी बायको दिसायला फार दिखणी असली पाहिजे. हा म्हणजे तुम्हाला कसं काय, तुम्ही बघितली काय? म्हणलं नाही, त्याला माणसं ह्युमन सायकोलॉजी म्हणते. तू थांब, नेर घे म्हणलं तू जरा. तू बघताना फक्त दिसण्याचा विचार केला का असण्याचा विचार केला? आणि म्हणलं आता ते अरेंज मॅरेज होतं, दिसण्याचा विचार केला. मला म्हणजे आपण करतो बायको चांगली आणि बायको सुंदर असावाच, ही मी मताचा आहे. त्या तसं काय नाही, मुलं चांगली होतात, वाकडी तिकडे होत नाही, चांगली असावं. पण ती मेंटली कशी आहे, ती काही येडसार नाही, तिच्या सवयी कशा आहे चांगल्या वाईट, हा ते बघणं गरजेचं असतं. इथं येडी फासल्याला मॅटर काय होता, मग त्यांनी खरं सांगितलं. म्हणलं हे किरकोळ संसारात गोष्टी ऍडजस्ट केल्या पाहिजे. म्हणलं आता एक तर गटच फुटले हो, त्यात लग्न टिकत नाहीत, ऍडजस्ट करून घे आणि प्रेमाने घे. काय कायदा बाईच्या बाजूने 458 तू ज्याची झाली त्यांची वाट लागली, तू आपलं नेर घे. कमीत कमी तू दिवसभर दमून आल्यानंतर बटणं दाबून ती बटणं दाबायचं काम लय असतं त्या इंजिनियरला. संध्याकाळी निवांतपणे तिच्या कुशीत बायकोची झोपवू शकतो ना. म्हणलं हेच तुझ्याकडे जे आहे, जे उपलब्ध आहे त्याचा तू हे कर, विचार कर. का तुझ्यापेक्षा वाईट परिस्थितीत लोक आहेत सध्या, काय करणार? तळमळत्यात इकडून तिकडून अवघड. उशा सुद्धा फाटून गेल्या. हा म्हणला थोडं मामा प्रॉब्लेम वेगळाच आहे. म्हणलं काय प्रॉब्लेम? ती अस्वच्छ राहते. मला आंघोळ करत नाही का रोज 8-8, 15-15 असे का? डोळ्याची चिपडे ती काढत नाही का? कानातला मळ काढत नाही का? दात घासत नाही का महिना असे का? काय नाही, पण ती अस्वच्छ राहते. म्हणून आम्ही बी थोडं तुमच्यासारखंच आहे, 10वी नापास आहे ना. म्हणलं का असं काय? मला पहिली गोष्ट आंघोळीचा प्रॉब्लेम आहेच. म्हणलं प्रॉब्लेम म्हणजे पान नाही का? मला 4-5 दिवस आंघोळ करत नाही. कसं होतं, घामाचा कुबट वास येतो, शरीराचा कुबट वास येतो. आता ते नवरा आहे म्हणलं, ही पॉईंट बरोबर आहे. अनावश्यक असलेले केस सुद्धा काढत नाही. म्हणलं बापरे बाप, पुढचं बोलू नको तू. आता माझं फाळकवड्याच्या माग आलंय. आता मला सांगा, अशा मुलीला, आता ती 20 वर्षाची म्हणजे सुशिक्षित स्त्री आहे, तिला जर अशा प्रकारच्या सवय असतील अस्वच्छ, काय मरायचं का त्या नवऱ्याने? काय करायचं बा?
बरे थोडं लाज हा प्रकार, माणूस आहे आपण, थोडं बुद्धी, आपल्याला पैसे कमावतो, सगळं कळतं. म्हणजे मीठ किती टाकायचं आमलेटमध्ये, मीठ किती टाकायचं वरणात हे सांगू शकतो, किंवा कुठली साडी आवडते ह्याच्यावर बोलू शकतो माणूस, त्या कॉमन गोष्टी. पण ते स्वच्छता राहणार ते असे थोडं अवघडल्यासारखं होतं नाही मला. असली अवलाद गाड्यात पडलं तर काय करायचं मग? अशी तर राहतं, काय सांगू आहे ती बरं. मला मी येडावर आहे काय दिसेल तुम्हाला खरं सांगतो. लोकांचे असे प्रॉब्लेम ऐकून आहे ना, आपलं दिमागच्या 2-4 शिरा तुटून जाणार आहेत आपण. आपण फक्त खाण्यापुरतं हा बस एवढंच करणार, आपलं काय करणार. असले प्रॉब्लेम डेंजर डेंजर लोकांचं केस सोडत काढायचं, कळा ना, आज कुठं असतं. त्यामध्ये आपल्या स्टोरीकडे जाऊ. हा केतन सोनवणे आणि प्राची सोनवणे यांनी लग्न केलं. वर्ष 1.5 वर्ष सुखाचा संसार झाला. आत्ताच्या पिढीत एक नवीन फॅड आहे, ते सुद्धा तरुणांनी लक्षात घ्या. ते म्हणजे की लग्न झाल्यापासून एक 5 वर्ष 4 वर्ष मूल होऊ द्यायचं नाही. हे कॉमन पाहायला मिळतं. ही आतलं जग सांगतो, ऐका. त्याचं कारण म्हणजे जोपर्यंत त्या स्त्रीला मूल होत नाही तोपर्यंत तिचं सौंदर्य, तारुण्य, यौवन, शूटिंग फिटिंग काय असेल ती टिकून असते. एकदा मूल झालं पुरे वाट लागलं म्हणायचं. हे पार खासखुस 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 नांगरून नांगरून साईडला पडलं ना तरी तिकडून आवाज यायला पाहिजे, का हो झालं बाई. भैया मला तर कळलं सुद्धा नाही, तुम्हाला हातलं कळायचं नाही, बेकार काम आहे. ही शास्त्र लय मोठं आहे. तसं आधी थोडं फरक असतं. म्हणजे सुखाचा, पर्यटन वगैरे फिरण्याचा, ह्या जगाचा, हे जग बघा आणि ते योग्य. नंतर मुलं, प्रपंच, ह्या गोष्टी आल्यातच. मी थोडीशी पूर्वीच्या काळी कसं बिथाडा सोनं लपून ठेवायची, गाडग्यात ठेवायची सोनं शिक्क. आता तसं नाही. आता दुनिया अशी आईश करायची मागे, कमवतात बी, आईश पण करतात, सेक्स पण करतात, काही खाणार वाकडं तिकडं ते पण करतात, सगळं करून बसतात. ती पाटकुनी मारतात पण माग हटत नाही. असं चालू द्या. ह्यांचं 1 वर्ष 12 महिने झालं बा, चांगलं चाललं होतं. आता प्रॉब्लेम नेमका इथं तयार झाला बा. हिच्या नवऱ्याची, या केतनची लव्ह मॅरेज आहे, सगळे दुनियादारी. फॅन्टसी वेगळ्या प्रकारची असेल. काय फॅन्टसीचं काय कायद्यात बसत नाही, ते आमच्याकडे असतं, आमच्या कोर्टात असतं, चालरमामाच्या. हे कायदा फक्त का कायदा लगून हे असं झालं तसं झालं, ही फक्त कलम त्याचं कोण काय म्हणलं ह्याच्या पुढे तेवढं घ्यायचं, आरोपी घ्यायचं, कोर्टात टाकायचं, वकाल ताण नको, असं असतं कायद्याचं. पण आमच्याकडे सगळं विश्लेषण केलं जातं, जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा व्हावा. आता जगताय तो मला त्याचा फायदा व्हावा. त्याची फॅन्टसी वेगळ्या प्रकारची असेल, त्याची फॅन्टसीज ज्या आहेत त्या तिला आवडतात का नाही, प्रत्येक वेगळी फॅन्टसी पाहिजे. हे कम्युनिकेशन कमी असेल, काय असन ते असन, पण त्या बायकोला याचा वीट आला 12 महिन्यात, लय अवघड आहे. वीट येण्या पाठीमागचा अजून याचा एक मित्र होता, तो लागूनच होता माग नुसता, सारखं येणं जाणं, वहिनी असं वहिनी तसं. ती जेजुरी फिजुरी सुद्धा नेऊ नका. मित्र फित्र लग्न झालं की सगळे असे गंगेला त्याची नावं लिहायची, गंगेला सोडून द्यायची, देण्यात ठेवा. घरी यायचं नाही, काय फोनवर येतात पुरतं बोलायचं, आपलं गावात भेटायचं हॉटेलमध्ये, तुला पदर पाचतो, घरी येऊ नका, हे डोक्यात ठेवा. ते मित्र होता चिकटूनच सारखा माग, आणि लय जीवसची कंटचचे होता, सगळे एकमेकाला माहिती. तर मित्रांनी तिथं आखा टाकण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या बायको, आणि हिने त्यात काय फरक नाही. हिची पहिली चूक आहे या प्राचीची. आणि मित्राचं नाव आहे दिनेश, त्याला एक रोटी पंटर, त्याचा आडनाव येडी आहे, देण्यात ठेवा. हे बी येडा आडनाव बी येडी, चलू द्या. तो रोटी पंटर, आणि रोटी पंटर लांब होता, पण आधी हा दिने आहे. या प्राचीनी ह्यो दिने बोखंडी घ्यायला सुरुवात केली. आमच्या ग्रामीण भाषेत सांगतो तुम्हाला, ओकाळ भाषा. नवरा, लग्न, संस्कार, समाज, ह्या गोष्टीचा ते कुलून दिलं सगळं, कुलून. आणि तिने फक्त काय करायचं, तिचं सुख जास्त गुदगुदी कावा होती या त्याला जवळ बोखांडी बसवायचा, त्याला सोडून द्यायचा. असल्या प्रकारची अवलादी महाराष्ट्रात बऱ्याच तयार झाल्यात, फार लादा सोडल्याच लादा ठेवल्याच नाही बा. मग त्याला तेच पाहिजे. तिथं लग्नाच्या आधीच पागल झालं, फार स्पर्श झालेला नव्हता. मग ह्या स्पर्शाने इतका होळून गेला. जीरावजी तुम्ही फक्त ऑर्डरला काय बारीक नाही दिली, म्हणले आता इथून पुढच्या काळात तू आणि मीच फक्त, याचा काटा काढू आपण नवरा. म्हणजे आता फक्त नवरा आहे म्हणून बरीच लोक मिली, मला वाटतं तिथं ठोकेकर
या स्वरूपात असती तर जगली असती. फक्त लग्न इतकं अडचणीत या कलियुगात लग्न संस्था सापडली आहे. ती म्हणले ठरव टाकू खलास करून. ही जाग्यावर राहिली. मग दारू पार्टीचा बहाणा केलाय. दारू पार्टी, त्याच्यानंतर एक तो पंटर होता येडी आडनाव त्याचं त्यो, आणि त्यांनी दारू पाजली आणि हत्या जी केली ती अशी केली की रुमालानी गळा दाबून दारूच्या नशेत त्याला मारला. केतन सोनवणेला रस्त्याच्या खड्याला त्याला टाकला. त्याच्यावर त्याची मोटरसायकल टाकली, निघून गेला. लोकांनी बघितलं, आमका गाडीहून पडून नेला काही नाही. परत तेच आला, पोलिसाला घेऊन आला. म्हणला साहेब माझाच मित्र आहे, दवाखान्यात तेच बरोबर न्यायला. बायकोचा मोकार आरोप, प्रिय कराकर बघू आरोप. हा आता मी कोणाच्या तोंडाकडे बघू? काय तोंडाकडे बघती तू? हाय की ठोक्या त्याच्या तोंडाकडे बघतो. मग ते तुला मिळतोय का चुंगी सकट हे बघतो. आधी रडतो. मरणाच्या बीबीच्या डेटापासून आरडायची. लय आरडायची. हिरीच मारायला हीच ही असली दुनिया आहे बघा. तुमचा जर कुठं आरोड झाला ना, तरुण माणूस मेला ना, या काय की आरोडावर ठेवणं. आणि लय तिचे नाटकं असतात. पाणी आणा पाणी, डॉक्टर बोलवा, बिचारी झोपली, इंजेक्शन द्या, इंजेक्शन तिला इंजेक्शन चांगलं असं मिरचीचं दिलं पाहिजे. तुम्हाला सांगतो. जाऊन द्या मरू. ती आरुडलंय मोकार. ह्या संपूर्ण प्रक्रियेकडे पोलीस लक्ष देऊन होते. कोणी कुण्याला जो माणूस सोडवायला आलता, जो दिन्या ठोकेकर, ह्याचा फोन स्विच ऑफ का लागतोय? जी बायको आहे तिचं कॉल डिटेल्स बघितलं, ही दिन्याला सारखं फोन. काय पोलीस गेले गट्ट उठ. त्यांनी लगेच म्हणले दिन्या उचला आणि प्राची उचला. कायच उचला? ही पलटी तवर मोटरसायकलवर सू ते बीडमधून गेली. ती तुमचं ते आहिल्यानगर पाथर्डी त्या मार्गे आहिल्यानगर, तिथून पुण्याहून शिक्रापूरवरून पुढं निघाली, पुढं मुंबईकडं. त्यांचा प्रवास, खाणं पिणं रस्त्याने, शॉर्ट बी मारलाच नाही एखादा सांगता येत नाही काय. हे करता करता ते पनवेल या ठिकाणी थांबले असताना बरोबर ट्रॅप लावून बरोबर पोलिसांनी ताब्यात घेतली. चालली पालखी माघारी. ही प्राची आणि तो ठोक्या आणि तो त्यांचा तो येडे, सगळे आता परफेक्ट आतमध्ये म्हणजे तिथं सुट्टी नाही. आतमध्ये त्याला पर्याय नाही. काय होईन जाईन काय असन ती बघन बो. कायदा त्याला कठोरातली कठोर शिक्षा देईन. एक नवरा मुलगा मारला असं अपेक्षित आहे, मला हरकत नाही. याच्या नावात 2-4 एकर जमीन असली तर त्यांनी जर ठोकली, त्याचा बाप जर मानलाय टोके करता, किती बी पैसा जाऊ दे, पोरा तुला बाहेर काढतो, तरी सांगता येत ना. याला बसले 2-3 वर्षात बाहेर. मेरा भारत मान. रामकृष्ण हरी माऊली.